सटाणा तालुक्यातील अपरिचित दुर्गांपैकी एक दुर्ग म्हणजे भिलाई दुर्ग. गडावरील अवशेष पाहून हा टिळणीचा गड आहे हे कळून येते. गडाच्या पायथ्याचे गाव दगडी साकोडे, पण गडावर जाण्यासाठी दगडी साकोडे गावातून पाटवे डिगर किंवा मोरकुरे गावात रस्ता जातो. त्या रस्त्याने अंदाजे 3 किलोमीटरवरती एक खिंड लागते. या खिंडीत उजव्या बाजूला भिलाई डोंगराची सोंड उतरली आहे. या सोंडेवरून गडाची काटवटोपी पाहत सरळ चढत जायला लागते. गडाची काटवटोपीपासून गडमाथ्यावर जाणारी वाट कठीण होत जाते. काटवटोपीजवळ पोहोचल्यावर पहिला काटवटप्पा चढल्यावर डावीकडे एक वाट जाते. तिथे पाणी टाकींचा समूह आहे. पाणी टाकी पाहून पुन्हा मुख्य वाटेवर येऊन अजून थोडा काटवटप्पा चढलो असता पुन्हा डावीकडे 2 गुहा लागतात. पहिली गुहा 12 ते 15 फूट खोल आहे, तर दुसऱ्या गुहेत 5 ते 6 माणसं झोपू शकतात एवढी रुंद आहे. गुहेच्या कातळावर एका कोपऱ्यात देवीचं आणि मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे. गुहा पाहून पुन्हा मुख्य वाटेवर आलो असता गडाच्या काटवटोपीच्या उजवीकडे काटवटोपीला लागून एक वाट काटवटोपीच्या शेवटपर्यंत जाते. तिथे शेवटी कातळात देवडीसारखी छोटी गुहा आहे. त्यात सप्तशृंगी देवीची मूर्ती ठेवली आहे. आम्ही उतरतेवेळी तिथे गेलो होतो. मूर्ती पाहून पुन्हा पाठी मुख्य वाटेवर आलो असता येथून 5 मिनिटातच आपण गडमाथ्यावरती पोचतो. पण येथून जी वाट जाते ती खूप निसरडी होत जाते, त्यामुळे जपून जायला लागते. गडमाथा खूपच लहान आहे, अगदी 2 मिनिटात पाहून होतो.